मोडनिंब ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यानं जिल्हा परिषदेत आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। मोडनिंब ग्रामपंचायतीमध्ये कचराकुंडी आणि फ्रीज खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे युवक कार्यकर्ते प्रदीप गिड्डे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला। मात्र वेळीच हस्तक्षेप करत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। प्रदीप गिड्डे यांनी सांगितलं की मोडनिंब ग्रामपंचायतीतील कचराकुंडी आणि फ्रीज खरेदीतील कथित गैरव्यवहाराबाबत त्यांनी यापूर्वी कुर्डुवाडी येथील गटविकास अधिकाऱ्यांकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या होत्या। मात्र संबंधित प्रकरण गांभीर्यानं न घेता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। तसंच माहिती अधिकार आणि इतर माध्यमांमधून माहिती मागूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी त्यांनी यापूर्वीही उपोषण केलं होतं। त्यावेळी विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी आवश्यक माहिती देण्याचं आश्वासन दिलं होतं। मात्र त्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं संतप्त झालेल्या गिड्डे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचं सांगितलं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून गिड्डे यांना ताब्यात घेतलं। या घटनेमुळे जिल्हा परिषद परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान मोडनिंब ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रशासन काय भूमिका घेतं आणि चौकशीचं पुढील पाऊल काय असेल याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। बऱ्याच गोष्टींमध्ये भ्रष्टाचार झालेला होता। त्या संबंधित कार्य अहवाल पत्रव्यवहार चालू होता। पण पत्रव्यवहार बऱ्याच वेळा जिल्हा परिषदच्या माझ्या फक्त 3 वेळा पत्रव्यवहार झाला जिल्हा परिषद, पण अद्याप कोणतीही कारवाई केली जात नव्हती। त्यामुळे मी आजचं आत्मदहनाचं पाऊल उचललं गेलं होतं। आणि याच्या आधी मी प्रत्येक वेळी आज जवळजवळ 9 महिने झालं मी या झालेल्या भ्रष्टाचाराचा वारंवार पत्रव्यवहार करतो किंवा ते पूर्तता करतोय, पण मला कोणत्याही प्रकारचा यांच्याकडून अहवाल मिळत नाही। कोणत्याही प्रकारचे हे अधिकारी लोक चौकशी करत नाहीत किंवा कारवाई करत नाहीत। माझी मुळात एक मागणी आहे की त्या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होऊन त्यांच्यावर जर ते चौकशीमध्ये चुकीचे सापडत असेल किंवा भ्रष्टाचार झाला आहे असं माझं पूर्णपणे म्हणायचं, भ्रष्टाचार झालेला असेल तर त्यांनी सदर त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावे किंवा अधिकाऱ्यांचे निलंबित करावे। गाव आमचं मोडनिंब आहे। पहिली मागणी केली की मोडनिंबमध्ये ग्रामसेवकापाशी त्यांनी कोणत्याही प्रकारची कागद दिली नाहीत। त्यांनी नुसते पळायचे मार्ग वापरले।